तर UGC नेटच्या 3 विषयांची परीक्षा पुन्हा होणार आहे। इंग्रजी, कॉमर्स आणि सोशियोलॉजी विषयाची परीक्षा पुन्हा होणार आहे। प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक चुका आणि त्रुटींमुळे पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 9 आणि 10 सप्टेंबरला परीक्षा पुन्हा घेण्याचा NTAचा निर्णय आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये हायकोर्ट लिपिक पदाच्या परीक्षेवेळी गोंधळ झाला। अमित ठाकरेंच्या विद्यार्थ्यांसोबत फोनवरून संवाद पाहायला मिळतोय। महाराष्ट्रात जिथे जिथे परीक्षेत गोंधळ झाला तिथे तिथे परीक्षा पुन्हा घ्या, अमित ठाकरेंनी मागणी केली। त्याच्यासाठी एक पत्रक तुमच्या वतीने उद्या निघणं गरजेचं आहे किंवा आज निघालं तरी जी सर, जी सर, ओके सर, थँक्यू सर, जी सर, जी सर, जी सर, थँक्यू सर, जी सर, जी सर, थँक्यू सर। आता 2 मिनिटं आहे का? तर नांदेडमध्येही हायकोर्टाच्या लिपिक परीक्षेदरम्यान गोंधळ झाला। सॉफ्टवेअर स्लो आणि कीबोर्ड नादुरुस्त असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। परीक्षा पुन्हा घेण्याची विद्यार्थ्यांनी मागणी केली। इश्यू खूप होते। आता त्यापैकी काही इश्यू म्हणले तर एकतर सिस्टम बरोबर काम करत नव्हतं, दुसरं कीबोर्डचा प्रॉब्लेम होता, तिसरं म्हणजे फॉन्ट साईज खूप छोटा होता। एकाच डेस्कटॉपवर एकीकडे आपल्याला बघायचं होतं आणि दुसरीकडे टायपिंग करायची होती, तर बघण्याचा जे फॉन्ट आहे तो एवढा बारीक होता की दिसत नव्हता बरोबर, आणि कीस्ट्रोक पण जास्त होते। त्या कारणास्तव एकतर सगळ्याचा संपूर्ण झाला नाही पॅसेज। दुसरी गोष्ट, ज्याचा झाला, ज्यांनी सबमिट केले सगळे रेड मध्ये आले, आणि जवळपास 150 पैकी 2 किंवा 3 मुलं फक्त पास झालेत। म्हणजे आमच्या ताबडतोब रिझल्ट दिसू लागला। तर एवढे कमी पास होणं म्हणजे कारण म्हणजे सिस्टम फेल्युअर।